हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर बऱ्याचशा फळबाग वाल्यांचा फोन येत होता, की सर फळबाग विभागासाठी काही दिलासा आहे का? म्हणजे पाऊस कसा राहणार किंवा गारपीट होणार का? म्हणजे बऱ्याचशा माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की जोरदार पाऊस होणार, गारपीट होणार. तर सर हं. असे बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते, की तोडकर सरांना कॉल करा आणि त्यांच्या माध्यमातून एक रेकॉर्डिंग घ्या. नक्कीच. आता जसं आपण सांगितलं शेतकऱ्यांना मागच्या आठवड्यापासून, की एकदा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण हे अवकाळी पावसाचं बनणार आहे. हो, जिल्हे आपण त्यावेळेसही काही सांगितले आणि आताही तेच जिल्हे निघतायत. हो, तर विशेष म्हणजे हा जो पाऊस आहे, हा फळबाग उत्पादक जे शेतकरी आहेत, जसं की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं, तर अशा शेतकऱ्यांना हा दिलासा राहणार आहे. हो. हा दिलासा 2 प्रकारचा आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र जसे की नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर परिसर, जालना जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती हा जो पट्टा आहे हं, विदर्भाचा संपूर्ण पट्टा हो. आणि खानदेशचा संपूर्ण पट्ट्यामध्ये. यामध्ये 2 प्रकारे दिलासा मिळणार आहे. काही ठिकाणी चांदणभरी पावसाचे देखील चान्सेस आहेत हं, आणि हे वातावरण जे आहे हे 60% वरती पोहोचते. म्हणजे 40% भागांना फक्त शितोडीत तर 60% भागांना पडवलता काही ठिकाणी चांदणभरी सुद्धा होऊ शकतो आणि काही ठिकाणी याच्यामध्ये गारपीट देखील राहू शकते. हं, हं, तर हं. आता ही जी गोष्ट आहे, आता 2 प्रकारे दिलासा जो सांगितला, एक तर प्रकारे म्हणजे पाऊस पडून काही शेतकऱ्यांना थोडा गारवा वगैरे जाणवेल अशी कंडिशन इथे पाहायला मिळते. पहिल्या हो, आठवड्यामध्ये तारीख हं, देखील आपली 5, 6, 7, 8, 9 ही तारीख आहे. हो. काही जिल्ह्यांमध्ये 5 ला प्रवेश करेल खानदेशच्या आणि काही मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 तारीख कन्फर्म आहे. हां, हां, हां. आणि याच्यामध्ये सगळ्यात जी मोठी तारीख तारीख आहे, जसं की आपण आता एक आठवण जुनी काढून देईल तुम्हाला मी, की हो. 2023 मध्ये पूर्ण महिने दुष्काळ होता. बरोबर? हं. हो, बरोबर. त्याच्यामध्ये दिवाळीनंतर जी कंडिशन झाली होती WD2X फॉर्म्युला हो, हो, हो. म्हणजे दुप्पट वेगाने नाशिकपासून तर विदर्भाच्या पुढच्या टोकापर्यंत हं, ज्यावेळेस याने जिल्हे बेतले होते एका रात्रीमध्ये, ती कंडिशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हं, 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 हं. हां आणि खूप मोठा व्यास आहे याचा. खूप मोठा म्हणजे असं एखादा तालुका घेणं, एखादा जिल्हा घेणं, जसं की आता ह्या आठवड्यामध्ये आज सुद्धा नागपूर वगैरे एखादा जिल्हा घेणार आहे तो. हो. पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हे एक जिल्हा नाही, ह्याच्यात जवळपास 20 एक जिल्ह्यांना तर हा प्रादुर्भाव तरी राहीलच. हं, हं, म्हणजे हं. विदर्भाचे संपूर्ण जिल्हे आणि खानदेशचे संपूर्ण जिल्हे. हां, हां, हां. मराठवाड्यातल्या जालना असेल, परभणी असेल, इकडे जो काही भाग येईल हिंगोलीपर्यंतचा पण देखील हा भाग घेईल. हो, पण हिंगोलीचं आणि जालन्याचं असं कनेक्शन आहे, एक तर उत्तर साईड नाहीतर मग दक्षिण साईड. हो. जालन्याचे पण तेच होते. जालन्याच्या जी काही उत्तरेकडील साईड आहे, ती तर कन्फर्म झालेलीच आहे. पण हं. थोडाफार अंबरपट्टा वगैरे हा देखील घेणार आहे. हां, नाशिकच्या शेतकऱ्यांना एक सल्ला असेल बघा याच्यामध्ये, हां. की आता जो काही नाशिकचा उत्तरेकडील भाग असेल, दक्षिणेकडील भाग असेल किंवा पूर्वेकडील भाग असेल, त्या तिन्ही भागांना इथे वादळी पावसाचे चान्सेस आहेत. हो, हो. आणि याचा मेन पॉइंट आणि मेन रडार जो बनतोय तो म्हणजे खान्देशचा एरिया. हां, इथे एकही तालुका सुटणार नाही या पावसाच्या रडारवरती. हां, हां. भलेही त्याच्यामध्ये काही ठिकाणी वारं वावरामुळे एखादा 10-12 गावं सुटतील. पण कव्हरेज घेणारी जी कंडिशन आहे ही याच जिल्ह्यापासून स्टार्ट होते. हं, कारण की हे वातावरण WDचं आहे. त्यामध्ये दुप्पट वेगाने जिल्हे कव्हर करणारी जी सिस्टम फॉर्म्युला जो तयार होतो त्याला आपण WD2X असा फॉर्म्युला नाव दिलंय. तर ह्या नावाप्रमाणेच हा पश्चिम महाराष्ट्रापासून, खानदेशापासून ते विदर्भापर्यंत हं, हं. हा सरकत मध्यरात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत हा यवतमाळ सुद्धा गाठवणार आहे. हां. आणि आजच्या 2 मेला ही तारीख देखील लक्षात ठेवा. आजची 2 देखील महत्त्वाची आहे, हो. की नागपूर जिल्ह्यासाठी. कारण की इथे विजांचा कडकडाट, 1-2 ठिकाणी गारपिटीचे चान्सेस सुद्धा हं, त्या रडारवरती आजच्या 2 मेला देखील बनणार आहेत. हं, हं. हं. तर सर तुम्हाला तर माहीतच आहे, की ते तुमचे जे दूरचे अंदाज असतात, ते 100% हं. खरे ठरत असतात. हं, हं. आता तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं, की 3 तारखेपासून वातावरण बदलणार. हं, हं. तर माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांना, की तुम्हाला एकदम 100% खरी माहिती पाहण्यासाठी सरांचं एक ऑफिशियल चॅनल आहे, तोडकर हवामान अंदाज. तर हं, या हं. चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी जाऊन सबस्क्राईब करून घ्यावे, एवढी हं, हं. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. आणि सर आता पुढील समजा 3 तारखेपासून वातावरण कसं राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे जोरदार बरसणार आणि कोणत्या जिल्ह्यांना धाक राहणार नाही. तर त्याबद्दल सर थोडक्यात माहिती द्यावी तुम्ही? सध्या WDसाठी जे उत्तरेकडील वाऱ्या जे आहेत आणि पश्चिमी विक्षोभ जे आपण त्याला म्हणतो WDचं त्याचं फुल फॉर्म आहे. हो. तर ज्या पश्चिमी वाऱ्याने आणि उत्तरेकडील काही क्रॉस लाईनमध्ये चालणाऱ्या वाऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे त्रस्त आहेत. उन्हाच्या झळा लागतायत. वाऱ्यामुळे जनावरे देखील वैरणे वगैरे खात नाहीत. पाण्याचा देखील ऊस उत्पादक असेल, फळबाग उत्पादक असेल यांना देखील पाण्याचा फटका जास्त लागतो. दिलेलं पाणी देखील याच्यामध्ये जास्त प्रमाणात द्यावं लागतंय कारण की तिथे आटल्या जाते पाणी. हो, तर हो. हा जो सध्या ॲक्टिव्हिटी चालू आहे ही आजच्या मागच्या 5-6 दिवसापासून तर चालू आहेच. हं. पण आजच्या दिवस आहे, उद्या दिवस आहे. एकदा हा 5-6 ला जेव्हा आभाळ काढेल
त्यावेळेस या ॲक्टिव्हिटीमध्ये बदल होईल आणि एक थोडासा वातावरणामध्ये आभाळामुळे म्हणा किंवा तिथे पडलेल्या पावसामुळे एक थंडावा निर्माण तयार होईल. हा एक दिलासा महाराष्ट्रामध्ये आहे. तर एक सांगण्याचे ते महत्त्वाचं, की आता बरेचसे शेतकरी वीटभट्टी उत्पादक असतील, काही डाळ मिल उत्पादक असतील किंवा आपला जो सामान्य शेतकरी आहे, ज्यामध्ये मशागतीचे कामं आता फुलमध्ये चालली आहेत. मे महिना त्यासाठी प्रसिद्ध असतो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना विनंती आहे, कांदा उत्पादकांनी 5 तारखेच्या अगोदर नाशिक क्षेत्रातला असेल, खानदेशातला असेल आणि मराठवाड्यातला उत्तरेकडील, पश्चिमेकडील भागातला असेल किंवा विदर्भ संपूर्ण भागातला असेल, यांनी ही कामं आटोपते घ्यायचे. तीळ उत्पादक जे काही असतील, भुईमूग वगैरे उत्पादक शेतकरी, हो. यांनी हे कामं आटोपते घ्यायची 5 तारखेच्या आसपास. कारण की एक दिवस उशिरा आपण हा पाऊस जरी येत असला, हं. तरी आदल्या दिवशी आवरून मोकळं झालेलं बरं आहे. हो. तर या पावसाचं जे स्वरूप आहे ॲक्चुअली 2023च्या पावसासारखं स्वरूप आहे. जे दिवाळी झाल्याच्या नंतर 2 दिवसानंतर आलं. एका रात्रीमध्ये बेतणारी जी कंडिशन आहे त्यामुळे पत्र उडणं, गारी पडणं असे अवकाळी प्राणा देखील याच्यामध्ये राहू शकतो. हां, हां. एक प्रकारे आपण ह्याच वर्षी 2024 मध्ये सुद्धा मागच्या वर्षी आपण एक जलप्रलय नावाचा शब्द वापरला होता. हो. ज्यावेळेस भोकरदन, कन्नड, सिल्लोड भागांमध्ये जी कंडिशन आपल्याला पाहायला मिळाली, सेम कंडिशन याच्यामध्ये सुद्धा याला जलप्रलय जरी म्हणलं तरी चालतंय. हां, हां. कारण की त्यात पाणी तितकं नाहीये, पण अवकाळीपणा तितका आहे. हां, आणि याची जी लेंथ आहे, आता आपण विदर्भ, खानदेशचं सातत्यानं नाव घेतले कारण की हा ॲक्टिव्हिटीच तिथून होणार आहे. हो, हो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सांगली, सोलापूरचा ऑडियन्स आहे, यांना देखील हा कमेंटचा विचार करत असेल, तर आपल्याला त्यांना देखील सांगण्यात येते की तुमच्याकडे 7 जी तारीख आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. 7 तारखेला देखील आपल्याला भलेही खानदेश इतका किंवा मराठवाडा इतका किंवा विदर्भा इतका जरी प्रादुर्भाव नसला, तरीही याची लेयर मात्र कव्हर अप करण्यासाठी सांगली जिल्हा, बीड जिल्हा, लातूरचा काही मोजका भाग, नांदेडचा पट्टा काही घेणार आहे. हां. अहिल्यानगर सुद्धा बऱ्यापैकी घेण्याचे चान्सेस आहेत. पण मला एक महत्त्वाची सूचना म्हणजे विदर्भ मात्र खानदेश मात्र बऱ्याच ठिकाणी हा प्रादुर्भाव राहणार आहे. आणि मला वाटतंय ह्या वर्षीच्या हं. अवकाळीचा हा सगळ्यात रेकॉर्ड तोडणारा अवकाळी असणार आहे. आणि याच्यामध्ये एक मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं ठाकरे सर, हो. की याच्यामध्ये 3-4 राज्य कव्हर अप होते. त्यामुळे हा डायव्हर्ट होण्याची जी म्हणजे जी दिशा बदलल्याची हो. किंवा हा राज्य बदलून दुसऱ्या राज्यात जाण्याची हं. अशी कुठलीही परिस्थिती अजूनही तरी मॉडेलवरती आढळून येत नाहीये. हं, हं, हं. हं. तर सर हे जोरदार जे पावसाची कंडिशन बनणार आहेत, हे कशामुळे बनत आहे? डब्ल्यू-डीमुळे बनत आहे का काही चक्रीवादळामुळे बनत आहे? आता बघा, सध्या मान्सूनचे पॅसिफिक महासागरात वारे ॲक्टिव्ह झालेत हं. आणि तिकडनं वारे ॲक्टिव्ह झाले. लगेच आपल्याला पाहायला मिळतंय, की इकडे डब्ल्यू-डी सुद्धा ॲक्टिव्ह होताना दिसतोय. हो, हो. डब्ल्यू-डी जर सारखा ॲक्टिव्ह राहिला, तर पावसाळा देखील पुढे सरकू शकतो. हं, हं. हे बाकी मी तुम्हाला मागेही सांगितले. आता 2 प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. हं. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, हा तर भरपूर पाऊस सांगतोय आणि परत पाऊस कमी का सांगतोय? हो. कमी पाऊस मी अजूनही सांगत नाही. ह्या प्रश्नावरती तुम्ही फोकस करा. जूनमध्ये कधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत नाही. अवकाळी बरसला तरच पण जे टार्गेट पूर्ण करणार आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10% जो पाऊस मी स्वतःही सुद्धा शिल्लक सांगितलेला आहे. हो. तो पाऊस ऑगस्ट-सप्टेंबरच्या कालावधीमध्ये तो बॅकअप पूर्ण करणार आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली ठाकरे सर, हं. की जून-जुलैमध्ये सहसा आताच्या रेकॉर्डमध्ये 10 वर्षाचा जर रेकॉर्ड काढला तर 10%च भाग धरूयात आपण महाराष्ट्राचा. हो. एवढ्या भागाला विहिरीला पाणी आलेलं आहे फक्त जून-जुलैमध्ये. पण 90% भागांना जून-जुलैमध्ये पाणी आलेलं नाहीये. कारणही तसंच आहे, की मान्सून या काळामध्ये अस्थिर असतो. पहिला पाऊस मान्सूनचा ज्यावेळेस येतो त्यावेळेस हाय प्रेशर तयार होणं, वारे जोराने वाहणं असे सगळे प्रकार घडतायत. आता हो. तुमचा मेन प्रश्न होता हे डब्ल्यू-डीचं वातावरण आहे, की वेगळंच आहे? हो, तर हो. डब्ल्यू-डीचंच वातावरण आहे. उत्तरेकडनं हे बाष्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम-पी तर आता उद्याच कव्हर करतोय तो. एम-पीमध्ये बऱ्याच ठिकाणी उद्यापासून सुरुवात होते हं, हं. आणि महाराष्ट्राला 2 दिवस नंतर हा प्रादुर्भाव टाकणार आहे. कारण की 2 दिवस एम-पीमध्येच त्याचा प्रभाव पडणार आहे. हं. पण जे स्वरूप मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीपासून ते स्वरूप ॲक्चुअली होणार आहे. त्यामुळे काही माल असेल शेतामध्ये अजूनही तो आपल्याला कव्हर हं, हं, हं. नंतर आपली जी कामं आहेत ते करायला सुरुवात करायची. 3 दिवस याचा प्रादुर्भाव राहणार आहे. हां, हां. आणि सर गारपीट कोणत्या जिल्ह्यांना राहणार नेमकी? गारपीट जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाण्यात काही ठिकाणी आणि याच्यामध्ये काही जिल्हे वाढले तर उद्याच्या आपण रेकॉर्डिंगमध्ये नक्की घेऊयात. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. हो.